असू दे की मराठी असू दे, इंग्लिश 30 असू दे किंवा इंग्लिश 40, मराठी 30 असू दे किंवा मराठी 40 असू दे, यांच्यासाठी लागणारे जे काही ऑब्जेक्टिव्हचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सिरीज आपण घेणार आहोत. ओके, आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम जे आहे त्याच्यावर येणारे 50 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि येणारी जी काही पुढची व्हिडिओज आहेत, पुढच्या जे काही व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्हाला मी वर्ड रिलेटेड, एक्सेल, पॉवर पॉईंट, त्यानंतर इंटरनेट रिलेटेड वगैरे हे जे काही टॉपिक्स असतात ते तुम्हाला एक्झाममध्ये, सिलेबस तर तुम्हाला माहितीच असेल, तर त्या प्रत्येक पॉईंटवर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे आणि त्याची ही सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ओके, आजचा हा जो पहिला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीमवरचे येणारे इम्पॉर्टंट 50 क्वेश्चन्स पाहणार आहोत. आणि याची जी काही PDF आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला 50 प्रश्न सांगणार आहे त्या प्रत्येक 50 प्रश्नांची जी काही PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड करणार आहे. म्हणजे तिथून तुम्ही ती PDF काय करू शकता, डाउनलोड करून घेऊ शकता आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रवासामध्ये वगैरे असणार तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती वाचता येईल. ओके, चला तर मग आता स्टार्ट करूया आपले हे 50 प्रश्न. आणि हे तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. हे जरी तुम्ही पाहिलं हार्डली 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ होईल. 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचे 50 प्रश्न होऊन जातील. असे मी तुमच्यासाठी प्रत्येक टॉपिकवर ते व्हिडिओज घेऊन येणार आहे. म्हणजे आत्ताच नाही, नुसतं तुम्हाला GCC TBCसाठी नाही, तर हे तुम्ही जर तुम्ही MSCITची एक्झाम देत असणार किंवा कम्प्युटर रिलेटेड तुम्ही कुठलीही एक्झाम देत असणार, थेअरी चेंज होत नाही कधी, ऑब्जेक्टिव्ह मात्र सेमच राहतात ते, तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला उपयोगी येतील. ओके, तर आपला पहिला प्रश्न आहे, कम्प्युटर आर यूज्ड इन डॅश डॅश सेक्टर. म्हणजे कम्प्युटर कुठे वापरला जातो. मी जास्त एक्सप्लेन नाही करणार आहे, क्वेश्चन वाचून तुम्हाला त्याचं आन्सर सांगणार आहे. तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ दिस. ओके, इन विंडोज 7 प्रेसिंग Ctrl+C विल. म्हणजे Ctrl+C काय करतं, तर याचा आन्सर आहे कॉपी सिलेक्टेड आयटम. ओके, कॉपी करण्यासाठी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, क्लायंट कॅन बी रेफर ॲज नोड. तर याचं उत्तर आहे ट्रू. त्यानंतर आहे फाईल कंप्रेशन युटिलिटी प्रोग्राम डॅश द फाईल साईज. तर फाईल याचं उत्तर आहे फिल इन द ब्लँक्स आहे रिड्युसेस, फाईल रिड्यूस करते. ओके, त्यानंतर आहे डॅश डॅश आर टाईप ऑफ मायक्रो कम्प्युटर. तर हे सगळे आहेत, डेस्कटॉप, लॅपटॉप, ऑल ऑफ दिस. याचं उत्तर काय आहे, ऑल ऑफ दिस. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश आर डिस्प्ले डिव्हायसेस. ऑल ऑफ दिस म्हणजे प्रोजेक्टर, मॉनिटर वगैरे सगळंच. द इंटरनेट इज अ फिल इन द ब्लँक्स आहे. त्याचं काय येतं, तर त्याचं उत्तर येतं नेटवर्क ऑफ नेटवर्क्स असं त्याचं उत्तर आहे. माझ्याकडनं लोकल एरिया नेटवर्क हे टाईप झालेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे द इंटरनेट इज अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डिव्हाइस कॅन बी सीन इन डॅश डिव्हाइस कॅन बी सीन इन शॉप्स, मॉल्स, सेल्स काउंटर. तर कुठलं डिव्हाइस असतं, बारकोड रीडर. हे डिव्हाइस तुम्हाला मॉल्स आणि शॉप्सच्या सेल काउंटरवर तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा आहे प्रश्न, FDD इज डॅश मेमरी. तर त्याचं उत्तर आहे सेकंडरी. त्यानंतर आहे कम्प्युटर सिस्टम बोर्ड कॅन अल्सो बी कॉल्ड ॲज मदरबोर्ड. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज UCE. त्याचं फुल फॉर्म काय आहे, अनसॉलिसिटेड कॉस्ट मेल. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाईट पेन सेन्सॉर ॲनालिसिस डॅश ऑन स्क्रीन. तर त्याचा आन्सर आहे X अँड Y कॉर्डिनेट्स. ओके, पुढचा प्रश्न आहे, 1 बाईट इज अ ग्रुप ऑफ डॅश बाईट. तर त्याचं उत्तर आहे 8 बाईट्स. ओके, त्यानंतर आहे टू ओपन PDF डॉक्युमेंट यू शुड हॅव डॅश सॉफ्टवेअर. तर कुठलं सॉफ्टवेअर लागतं PDF ओपन करण्यासाठी, PDF रीडर. ओके, त्यानंतरचा पुढचा आहे, इंटरनल हार्ड डिस्क कंटेन ओनली 1 मॅग्नेटिक डिस्क. तर त्याचं उत्तर आहे फॉल्स, चुकीचं आहे. इन कम्प्युटर CU मीन्स. ओके, त्याचं फुल फॉर्म विचारला आहे त्यांनी. CU मीन्स काय कम्प्युटरमध्ये, तर त्याचं उत्तर आहे कंट्रोल युनिट.
ओके, CUचा फुल फॉर्म. त्यानंतर आहे 1024 KB मीन्स 1 मेगाबाईट. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, डाउनलोड मीन्स टू कॉपी अ फाईल फ्रॉम. डाउनलोड म्हणजे काय करणं, सर्व्हर टू युअर कम्प्युटर. डाउनलोड करणं म्हणजेच काय, कॉपी करणं म्हणजे काय, सर्व्हरवरून आपल्या कम्प्युटरवर घेणं. ओके, व्हायरस स्प्रेड युझिंग इन्फेक्टेड, ऑल ऑफ दिस म्हणजे पेनड्राईव्हला इन्फेक्ट करतो, CDला, लॅनला वगैरे सगळ्याला. त्यानंतर आहे अ सेट ऑफ रूल इज कॉल्ड प्रोटोकॉल. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रॉम, ROM, रॉम मीन्स रीड ओनली मेमरी. तर त्याचं उत्तर आहे ट्रू, म्हणजे तो बरोबर आहे. त्याचा फुल फॉर्म जो आहे तो 1 इंच इज इक्वल टू डॅश पॉईंट. तर त्याचं उत्तर आहे 72 पॉईंट. ओके, डॅश डॅश आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर, ऑल ऑफ दिस म्हणजे स्पीड, ॲक्युरेसी, डेलिगन्स, हे सगळं काही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश प्रिंटर्स प्रिंट्स कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. तर कॅरेक्टर हे त्याचं उत्तर आहे, कॅरेक्टर प्रिंटर्स. ओके, त्यानंतर फ्लॅश मेमरी कॅपॅसिटी इज युजली फ्रॉम 2 GB टू डॅश GB. तर त्याचं उत्तर आहे 64 GB. ओके, त्यानंतर सर्व्हर गिव्ज द परमिशन टू क्लायंट टू शेअर डॅश ऑन द नेटवर्क. तर त्याचं उत्तर आहे रिसोर्सेस ऑन द नेटवर्क. ओके, पुढचा प्रश्न आहे नेटवर्क ऑफ नेटवर्क इज नोन ॲज इंटरनेट. आता बघा, याच्या अगोदर सुद्धा हा एक क्वेश्चन आला होता. सेम म्हणजे तुम्हाला कधी कधी असे जे क्वेश्चन्स असतात ना, त्यांची अदलाबदल करून सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. ओके, त्यानंतर वी कॅन आयडेंटिफाय अ फाईल फ्रॉम इट्स एक्सटेन्शन. तर त्याचं उत्तर आहे ट्रू. आपण त्याच्या एक्सटेन्शनवरूनच आपण ती फाईल काय करतो, आयडेंटिफाय करतो, म्हणजेच ओळखतो. ओके, द डॅश डॅश इन नेटवर्क इज कॉल्ड ॲज सर्व्हर. तर त्याचं उत्तर आहे मेन कम्प्युटर इन नेटवर्क. ओके, पुढचा प्रश्न आहे द वर्ड प्रोनाउन्स्ड बाय डॅश सिस्टीम कॅन बी ॲक्सेप्टेड बाय कम्प्युटर ॲज टेक्स्ट ऑर कमांड. तर त्याचं उत्तर आहे व्हॉइस रेकग्नायझेशन. ओके, व्हॉइसने ते ओळखलं जातं किंवा रेकग्नाइज केलं जातं. त्यानंतर आहे टू प्रिव्हेंट युअर कम्प्युटर फ्रॉम व्हायरस यूज. व्हायरसपासून आपल्या कम्प्युटरला वाचवण्यासाठी आपण काय वापरतो, अँटीव्हायरस. ओके, द म्युझिक, मूवीज, सॉफ्टवेअर्स एक्सेट्रा आर अवेलेबल इन DVD ROM. हे अगोदर वापरलं जायचं DVD. आता आपण पेनड्राईव्हमध्ये पण घेऊन आणि आपण इन्स्टॉल वगैरे करू शकतो. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर मात्र तेच असणार कारण पेनड्राईव्ह असा ऑप्शन नव्हता तिथे. विच ऑफ फॉलोइंग इज नॉट कीबोर्ड शॉर्टकट की. म्हणजे यांच्यापैकी कीबोर्ड शॉर्टकट की नाही आहे, तर कोणती, F15 ही शॉर्टकट की नाही आहे. ऑन हार्ड डिस्क इन्फॉर्मेशन इज स्टोअर बाय डॅश मेथड. हार्ड डिस्कवर जी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते ती कोणती मेथड वापरली जाते, तर ती मेथड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ओके, त्यानंतर आहे डॅश प्रिंटर इज इम्पॅक्ट प्रिंटर. कोणता प्रिंटर म्हणजेच इम्पॅक्ट प्रिंटर, तर कॅरेक्टर प्रिंटर इज इम्पॅक्ट प्रिंटर. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश ऑप्शन इज यूज टू रिनेम अ फाईल ऑर फोल्डर इन Windows 7. Windows 7 असू द्या, Windows 10 असू द्या, पुढच्या कितीही तुमच्या विंडो जरी असेल तरी याचं नाव मात्र चेंज होत नाही. हा प्रश्न म्हटलं तुमचा कधी त्याचं उत्तर चेंज नाही होणार. फाईलला दुसरं नाव देण्यासाठी रिनेमचा ऑप्शन यूज केला जातो. त्याचं उत्तर आहे रिनेम. ओके, माऊस मेनली हॅव डॅश डॅश बटन. माऊसमध्ये किती बटन्स असतात, तर 3 बटन्स असतात ते. ओके, त्यानंतर आहे व्हाईल ट्रान्सफरिंग डेटा ऑन नेटवर्क स्पीड इज मेजर्ड इन डॅश डॅश युनिट. कोणत्या मेजरमेंटमध्ये तुमचा जो स्पीड आहे नेटवर्कचा तो मोजला जातो, तर तो मोजला जातो बॉड रेट. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे 1 KB इज इक्वल टू डॅश डॅश बाईट्स. तर त्याचं उत्तर आहे 1024. ओके, त्यानंतर आहे DOS इज डॅश डॅश. ते काय आहे, तर सिम्पल आहे, DOS ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओके, TB मीन्स त्याचा फुल फॉर्म काय सांगितलेलं आहे, टेराबाईट्स, म्हणजेच ट्रू आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे द फाईल नेम अँड एक्सटेन्शन इज सेपरेटेड बाय अ. म्हणजे फाईलचं नाव आणि त्याचं एक्सटेन्शन कशाने सेपरेट केलं जातं, वेगळं केलं जातं, तर त्यांच्यामध्ये आपण कॉमा, हायपन किंवा
अनस्कोर वगैरे नाही देते आपण, त्याच्यामध्ये काय देतो, डॉट देतो. तर त्याचं उत्तर आहे डॉट. त्यानंतर आहे फायबर ऑप्टिक केबल इज मोर सेफ दॅन कॉक्सिल केबल्स. तर त्याचं उत्तर आहे ट्रू. ओके. त्यानंतर आहे डॅश डॅश इज इम्पॅक्ट प्रिंटर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. हा काय आहे, इम्पॅक्ट प्रिंटर. ओके. पुढचा प्रश्न आहे इन बायनरी नंबर सिस्टम देर आर 2 डिजिट्स. मग बायनरी नंबर सिस्टममध्ये कोणते 2 डिजिट्स असतात ते, तर 0 अँड 1. ओके. सर्व्हर अलाव द डॅश टू शेअर इट्स रिसोर्सेस क्लायंट. सर्व्हर कोणाला अलाव करतो, त्याचा जो क्लायंट असतो त्याला तो अलाव करतो. ओके. इंटरनेट इज द डॅश इन द वर्ल्ड. तर इंटरनेट हा वर्ल्डमध्ये काय आहे, लार्जेस्ट नेटवर्क. ओके. पुढचा प्रश्न आहे रोबोट्स आर टाईप ऑफ डॅश कम्प्युटर. तो त्याचं उत्तर आहे 5th जनरेशन कम्प्युटर. ओके. टू कॉपी अ फाईल ऑर फोल्डर ऑन पेन ड्राईव्ह वॉज सिलेक्ट डॅश ऑप्शन. कॉपी करायची असेल आपल्याला एखादी फाईल किंवा फोल्डर आपल्या पेनड्राईव्हमध्ये, तर सेंड टू हा ऑप्शन काय केला जातो, यूज केला